झी 24 तास एक पाऊल पुढे। कोसळणाऱ्या इमारतींसाठी इमारतींच्या आर्किटेक्ट आणि इंजिनियरला सुद्धा जबाबदार धरलं जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। हे प्रकरण सरकारनं आता गांभीर्याने घेतलंय। गेल्या 2 महिन्यात इमारत कोसळण्याची ही 5वी घटना आहे। मुंबईत 2 तर ठाणे जिल्ह्यामध्ये 3 इमारती कोसळल्या। नगर विकास खात्याने आणि गृहनिर्माण ह्या दोघांनी मिळून एक नवीन प्रपोजल ते त्या ठिकाणी आणतात। त्यांनी त्याच्याबद्दलचा स्टडी केलेला आहे। काय होतं, काही बिल्डर हे अतिशय मध्ये जी काही शिळफाट्याला घटना घडली तेव्हा स्वतः जितेंद्रजी, मी गणेश नाईक, मुख्यमंत्री, आम्ही सगळेच जण तिथं स्पॉटवर गेलेलो होतो। आर पाटील वगैरे सगळे होते। तेव्हाही बघितलं ही लोक 7-7, 8-8 दिवसाला एक स्लॅब टाकतात आणि त्या ठिकाणी निघून जातात। जो तो आपल्या कामात असतो। म्हणजे जुनी इमारत पडली तर ती जुनी झाली म्हणून पडली हे आपण समजू शकतो, पण काही नव्या कोऱ्या बांधलेल्या इमारती देखील पडतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।